हा व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत पोहोचत आहे त्या सगळ्यांना आत्ता टॅरो कार्ड्स काय संदेश देतात हे चेक करू आपण. आत्ता सध्या मला 3 कार्ड समोर आलेले आहेत. ते पहिलं कार्ड आहे ते जे व्यक्ती तुम्ही बघताय 10 ऑफ वॉन्ड्सचं एक कार्ड आहे. ही व्यक्ती कुठलं तरी खूप बर्डन घेऊन, खूप स्ट्रेस घेऊन आपल्या कामाच्या ठिकाणी असेल, बिझनेसमध्ये असेल, कुठला तरी मानसिक त्रास असेल, कुठलं तरी ओझं आपल्या खांद्यावर घेऊन अगदी सगळं जगाचं ओझं असल्यासारखं ही व्यक्ती ते पुढे पुढे घेऊन जाते आणि थकून गेलेली व्यक्ती. त्यामुळे आपल्याला दिसते की आत्ता तुमची एनर्जी असू शकते की खूप थकवा जाणवतोय, काहीतरी असं बर्डन आहे कामाच्या ठिकाणी असेल, पैशाच्या ठिकाणी म्हणजे जिथं बिझनेस असेल, नोकरी असेल किंवा मग कुठल्या तरी गोष्टीचं खूप ओझं तुम्ही स्वतःच्या खांद्यावर घेतलंय. तर आपल्याला टॅरो असा संदेश देत आहे की 3 ऑफ कप्स म्हणजे थोडंसं सेलिब्रेशन मोडमध्ये या. यू नीड अ ब्रेक. तुम्हाला एक थोडा ब्रेक घेणं गरजेचं आहे. फिरायला जा, थोडी पार्टी, थोडं ह्या मोडमध्ये आपल्या जवळच्या लोकांना ज्यांच्याबरोबर आपल्याला आनंद वाटतो, थोडंसं इन्स्पिरेशन वाटतं, प्रेरणा वाटते, अशा लोकांना भेटा, त्यांच्याबरोबर वेळ घालवा आणि ब्रेक घ्या. कारण आता जे रिबर्थची एनर्जी मला दिसते म्हणजेच काय की कुठंतरी तुम्ही ज्या गोष्टी केलेल्या आहेत, जे काही तुम्हाला तुमचं जे काम केलेलं आहे तुम्ही त्याचं मला फळ मिळताना दिसतंय आणि तुमच्याबरोबर ते जजमेंट म्हणजेच की एक प्रकारचा न्याय आपण म्हणू शकतो किंवा एक प्रकारची रिबर्थ एनर्जी की जिथं आपल्याला काहीतरी नव्याने थोडंसं शोधणं गरजेचं आहे, बघणं गरजेचं आहे. तर त्यासाठी सेलिब्रेशन करा, थोडासा वेळ घ्या स्वतःसाठी. गेट टुगेदर असेल, पार्टी असेल, लग्नकार्य असतील, समारंभ असतील, अशा ठिकाणी जा जिथं लोकांना तुम्ही भेटाल आणि त्या बर्डनमधून थोडंसं फ्री झाल्यासारखं तुम्हाला वाटेल. आणि हे करणं आत्ता गरजेचं आहे कारण एनर्जी आपल्याला दाखवते की खूप जास्त थकवा आल्यामुळं, मानसिक असेल, कामाच्या ठिकाणी असेल, या थकव्यातून तुम्हाला बाहेर येणं गरजेचं आहे. आणि जे अजून एक कार्ड मी काढलं आहे ते द वर्ल्ड इज युअर्स. या कार्डमध्ये बघा कसं सांगितलं आहे की जे काही तुम्ही धडे घेतले, जे काही आता इतके दिवस तुम्ही कष्टाने काम केलं, एवढं सगळं मेहनत केली आपल्या आयुष्यामध्ये, तर जे जजमेंटचं कार्ड होतं जे आपल्याला दाखवतं की आता तुम्हाला ती वेळ आली आहे जिथं तुम्हाला जी दैवी साथ म्हणतो किंवा ज्या फळाची तुम्ही अपेक्षा करत होतात ते फळ मिळायची वेळ आली, ते कम्प्लिशन झालेलं आहे, ती सायकल. आणि आपल्याला हे कार्डसुद्धा हेच सांगतं की जे काही तुमचे धडे घ्यायचे होते ते सगळे घेऊन आलेत आणि आता त्या ठिकाणी जाण्याची, त्या उच्च पदाला जाण्याची वेळ आली जिथं तुम्हाला नक्कीच न्याय मिळेल आणि तिथं डिवाइन ब्लेसिंग्स आहेत, दैवी शक्ती तुमच्यासोबत आहेत आणि जे काही धडे घ्यायचे होते ते घेऊन झालेले आहेत आणि आता एक नवीन जन्म आपण म्हणू शकतो, रिबर्थ, की न्यू बिगिनिंग्स आता होताना मला दिसत आहेत आणि भरपूर काही ऑपॉर्च्युनिटीज तुमच्या पुढे येतील. तर हे कार्ड आपल्याला ते सांगतं. तर जरूर तुम्ही जे काही तुमची मेहनत घेतली आहे त्याचं आता तुम्हाला फळ मिळताना मला दिसतंय.